मेनका क्लासिक्स, कथा, किस्से आणि बरच काही. कथा बंध रेशमाचे. लेखिका प्रमोदिनी वडके कवळे. वाचन परिणिता पाटील. न्यू सिटी मार्केट, मेन स्ट्रीटवरचं भल्लं थोरलं डिपार्टमेंटल स्टोअर्स. माणसांनी, विशेषतः बायकांनी फुलून गेलेलं. ख्रिसमसच्या खरेदीसाठी उडालेली झुंबड. डिसेंबरचे दिवस. बाहेरचं वातावरण ढगाळ, धुसर, बर्फाची बारीक भुरभुर. पण त्या वातावरणाला न जुमानता काचेचं दार झुलतंय. माणसं आत जात आहेत, बाहेर येत आहेत. काचेच्या भिंतीतून आतल्या लोकांचा उतू जाणारा उत्साह स्पष्ट दिसतोय, फुटून बाहेर येतोय. बराच वेळ सुजित काचेतून आतली गर्दी पाहत राहिला. मग माणसांच्या लोंढ्याबरोबरच आपोआप तोही आत शिरला. बाजूच्या सरकत्या जिन्यावरून बरीच माणसं वरच्या मजल्यावर जात होती. खरं डिपार्टमेंटल स्टोअर वरच्या 2 मजल्यातच समावलेलं होतं. खाली फक्त पॅकिंग आणि कॅश काउंटर. डाव्या कोपऱ्यात दोन्ही बाजूला रेलिंग बार लावलेला आहे. त्यालाच पुढे एक रुंदसा रनिंग बेल्ट जोडलाय. वरच्या मजल्यावरून मोठमोठाली बास्केट्स भरून येत आहेत. त्यात गिऱ्हाईकांच्या नावाचं आणि किमतीचं अशी 2 लेबल्स. बेल्ट मागे उभ्या असलेल्या मुली पटापट ती बास्केट्स ओढून त्यातल्या वस्तू सुबकपणे पॅक करतात. त्यावर पुन्हा लेबल्स लावून ती पॅकिंग कॅश काउंटरकडे जाणाऱ्या बेल्टवर सोडतात. सगळं काम अगदी यंत्रवत चाललंय. आपापली पॅकिंग्स घेण्यासाठी कॅश काउंटरपाशी मोठी लाईन. ह्या बेल्टजवळ फारसं कोणी फिरकत नाही आहे. सुजित एकटाच ओव्हरकोटच्या खिशात दोन्ही हात लपेटून त्या मुलींची हालचाल बघत बेल्टजवळ उभा आहे. त्या मुलींच्यातच ॲलिस, त्याची बायको, आहे. सुजितला बघून ती हाय अशा अर्थी एक ओळखीचा स्मित त्याच्याकडे फेकते आणि पुन्हा पॅकिंगमध्ये मग्न होते. मध्येच एखादं पॅकेट लेबल नसलेलं येतं. मागेच ठेवलेल्या मोठ्या ड्रममध्ये ते निर्दयीपणे फेकलं जातं. त्याचा धम्म आवाज, क्वचित एखाद्या क्रॉकरीच्या पॅकिंगचा नाजूकसा खळ बेल्ट पलीकडे ऐकू येतोय. आता वरून आलेल्या पॅकिंगमध्ये एक गोंडस गुटगुटीत बाळ आहे. पॉलिथिन पॅकमध्ये कस्सबस्स कोंबलेलं. ते रडत असावं असं त्याच्या चेहऱ्यावरून वाटतंय. ॲलिस ते पॅकेट खसखन पुढे ओढते आणि उलट सुलट करून पाहते. त्याला कसलंच लेबल नाही आहे. ती ते ड्रममध्ये भिरकवणार तोच सुजित वेगाने पुढे होतो. ॲलिस, प्लीज डोंट थ्रो इट. माझं आहे ते. लेबल नसलं तरी माझंच आहे ते. ॲलिसचा वैतागलेला चेहरा अधिकच कठोर होतो. हाऊ डेअर यू. कर्कशपणे ती सुजितच्या अंगावर ओरडते आणि ठिकरी उडवावी तितक्या बेफिकीरपणे ते गाठोडं खांद्यावरून मागे ड्रममध्ये फेकते. पॅकिंगच्या काउंटरवरच्या गजबजाटात सुद्धा सुजितच्या कानापर्यंत त्या ड्रममधलं टॅ नेमकं पोचतं. दचकून सुजित जागा झाला. कपाळ, हातापायांचे तळवे घामाने ओलसर झाल्याचं जाणवलं. चटका बसावा तशी अंगावरली दुलई त्याने बाजूला फेकली. उशालगतच्या नॅपकिनने चेहरा खसखसून पुसला. गाऊनचा बेल्ट बांधत तो खिडकीपाशी आला. खिडकीवरचा जाड पडदा बाजूला करून त्याने बाहेर पाहिलं. मुंबापुरी चांगलीच जागी झाली होती. पहाटेच्या संथ वातावरणाला हळूहळू रोजची गती येत चालली होती. पण त्याचं हॉटेल मात्र अद्याप सुस्तावलेलंच होतं. खालच्या लॉनवरचा हॅलोजन लॅम्पचा प्रकाश फिक्का होत चालला होता. घड्याळात न पाहता तो पुन्हा येऊन बेडवर पडला. पण झोप लागायलाच तयार नव्हती. ॲलिसचा दगडी चेहरा, पॉलिथिन रॅपरमधून दिसणारा त्या बाळाचा निष्पाप चेहरा.
ॲलिसचा कर्कश आवाज, बाळाचं केविलवाणी टॅ. सगळंच मेंदूत एकदम घुसळत होतं. एसटी दुपारी 3ला होती. माटुंग्याला दादाकडे जाऊन येणं सहज शक्य होतं. जमवलंच असतं तर घाईघाईत पार्ल्याला ताईकडेही धावती भेट देता आली असती. पण त्याला कुठेच जावंसं वाटत नव्हतं. दुपारपर्यंत नुसताच लोळत पडला तो. 3ची गाडी वेळेवर म्हणजे 2:15लाच सुटली. ठाणा सोडून गाडी रस्त्याला लागली तशी सुजितची घराबद्दलची ओढ एकाएकी वाढल्यासारखी झाली. त्याला थोडं हसूच आलं. आता आपण मोठे झालोय, वय वाढलंय, पण वृत्ती मात्र तशाच राहिल्यात. 14-15 वर्षापूर्वी पुण्याहून घरी जाताना असंच व्हायचं. सुट्टी लागेपर्यंत काही वाटायचं नाही, पण एकदा गाडीत बसलं की मन उसळ्या मारू लागायचं. आधी मित्रांमधून निघताना पाय जड व्हायचा, पण गाडीत बसलं की इत्रीचा अधीर व्याकुळ चेहरा आठवून बाकी काही सुचायचं नाही. त्यावेळच्या सवयी अजूनही. तेव्हाही हॉस्टेलमधून येताना तो आधी कधीच घरी कळवायचा नाही. उलट दरवेळी परीक्षा संपली की ह्या सुट्टीत यायला जमणार नाही, प्रॅक्टिकल्स होणार आहेत, एक्स्ट्रा पिरियड्स आहेत, असलंच काहीतरी पत्र पाठवायचा आणि अचानक जाऊन दारात दत्त म्हणून उभा राहायचा. इत्री ओरडायची, आधी कळवलं असतंस तर दत्तूला स्टँडवर पाठवता आलं असतं म्हणून 10 वेळा हळहळायची. पुन्हा पुढल्या वेळी सुजित तसंच वागायचा. दुपारचं ऊन कललं. वाऱ्याचा उष्णपणाही आल्हाददायक झाला आणि तो गाव जवळ आल्याच्या खुणा शोधू लागला. बुरुंडीचा उंच सुळका दिसला की आपण जवळजवळ गावात जाऊन पोचल्यासारखेच. गावाच्या थोडी अलीकडे लागणारी नदी, तिच्यावरचा नागमोडी आकार असलेला मोठा पूल, त्यावरून गाडी जाताना पोटात पडणारा खड्डा, सगळे तपशील त्याला अगदी रोजच्या सवयीचे असल्यासारखे नेमके आठवायला लागले. पूल संपला की रावबाजींचा मळा, त्या पलीकडे स्मशानाची दगडी भिंत, त्यातून डोकावणारं भयान काळं छप्पर, क्वचित अशुभाची चाहूल दर्शवणारी काळी वलय. आता सूर्य बराच खाली उतरला होता. सुजित खुश झाला. त्याच्या मनाप्रमाणे अगदी संध्याकाळ संपताना तो घरी पोचणार होता. संध्याकाळी रात्री कोणत्याही गावी जायला त्याला फार आवडायचं. पुण्याहून येतानाही नेहमी तो दुपारच्या गाडीने निघायचा. प्रवासातला सगळा आरोसा पारोसा मूड रात्रीच्या झोपेत उतरून जायचा आणि सकाळी फ्रेश होऊन उठलं की गावही ताजं तवानं होऊन समोर आल्यासारखं वाटायचं. नवे बदल त्या प्रसन्न मूडमध्ये कंटाळवाणे वाटायचे नाहीत. शिवाय दुपारी घरी पोचलं तर घरात कोणी नसे. संध्याकाळी नळाला पाणी आलं की घरातल्या फुलझाडांना पाणी घातल्यावर पुढच्या अंगणातही पाणी मारायची इत्रीची सवय होती. दिवसभर तापलेल्या त्या अंगणात पाणी मारल्यामुळे मातीचा खमंग वास सुटलेला असे. तुळशीपाशी लावलेल्या उदबत्तीचा वास त्यात मिसळलेला असे. नुकताच दूधवाला संध्याकाळचा रतीब घालून गेलेला असायचा. शिवाय स्वयंपाकघरातला हिंग मेथीच्या फोडणीचा वास. 6 महिने हॉस्टेलवर काढून आल्यावर हे घरगुती वास देखील त्याला वेड लावत. अंगणातलं फाटक उघडल्याचा आवाज झाला की स्वयंपाकाच्या मामी बाहेर डोकावत किंवा आप्पा फिरून आलेले असतील तर ते झोपाळ्यावर असत. अरे सुजित आलाय, या त्यांच्या हाकेसरशी इत्री घरातून धावत ये. स्वयंपाक करत असली तर हातात लाटणं नाहीतर पळी, साडी खोचलेली, कमरेला हात पुसणं. पेपर तपासत किंवा टाचणं काढत असली तर हातात पेन तसंच उघडं, नाहीतर बोट घालून मिटलेलं पुस्तक. सुजितच्या चेहऱ्यावर सगळ्या आठवणींचं प्रतिबिंब उमटलं. कधी एकदा गाडी थांबते आणि आपण उतरतोय असं त्याला झालं. गाडीत थांबताच दोन्ही सुटकेस हातात घेऊन खांद्याला एअरबॅग अडकवून सुजित खाली उतरला. स्टँडचा परिसर बदललेला दिसत होता.
आणि ते साहजिकच होतं. पण आता त्याला तिकडे पाहायला सवड नव्हती. आधी घर गाठायचं होतं. वरांड्यातल्या झोपाळ्यावर 5-6 वर्षांचा भुऱ्या केसांचा मुलगा बसला होता. सुजितला पाहताच तो पळत आत गेला. कोण आलंय? डोळ्यांवर चष्मा चढवीत इत्री बाहेर आली आणि क्षणभर पाहतच राहिली. मामी, तांदूळ आणा जरा. ओलसर झालेला चष्मा काढून पुसत इत्री आत वळली. सुजित हसला. इत्री आहे तशीच आहे. अजूनही तांदूळ पाणी उतरवून टाकल्याशिवाय आपल्याला घरात घेणार नाही. अचानक कसा आलास? इत्रीचा स्वर थरथरत होता. काहीही न बोलता सुजितने फक्त तिला वाकून नमस्कार केला आणि एकदम गळ्यात पडून तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. अजूनही लहानच आहेस. इत्रीने त्याच्या पाठीवर आश्वासकपणे थोपटलं. मामींच्या चष्म्याची भिंग जास्तच धुरकट झाली. आप्पांच्या झोपाळ्याची लय अलगदपणे संथ होत गेली. रात्रीची जेवणं होताच तो वर गेला. त्याची अभ्यासाची खोली होती तशीच राहिली होती. कॉटवरची चादर, उशी, ब्लँकेटची घडी, जणू काल रात्रीही तो इथेच झोपला होता. गादीवर पडताच त्याला गाढ झोप लागली. पहाटे जाग आली तेव्हा खोलीभर मोगऱ्याचा सुगंध दरवळत होता. गार वारा सुटला होता. चांदण्या मलूल झाल्या होत्या. पण पहाट फुटायला अद्याप अवकाश होता. रात्रभर छान झोप झाल्यामुळे त्याला अगदी ताजंतवानं वाटत होतं. मोगऱ्याच्या वासाने तो आणखी टवटवीत झाला. बहुधा अंगणातला मोगरा फुलला असावा. उठून तो गच्चीकडे निघाला आणि दाराजवळच्या टेबलापाशीच थबकला. त्याच्या रायटिंग टेबलावर एक काचेची बशी होती. त्यात ठेवलेल्या कळ्या उमलल्या होत्या आणि त्यांचाच दरवळ सुटला होता. सुजितने त्या बशीतली फुलं अलगद उचलली आणि नाकाजवळ नेऊन हुंगली. त्या वासाबरोबर मागच्या सगळ्या आठवणी मनाच्या तळागाभाऱ्यात दरवळल्या. कित्येक वर्ष ही बशी इथंच त्याच्या अभ्यासाच्या टेबलावर असायची. विद्यानेच ती तिथे ठेवली होती. रोज संध्याकाळी विद्या त्या बशीत मोगरा, जुई, सोनचाफा, प्राजक्त, जो सीझन असेल त्या फुलांच्या कळ्या आणून ठेवायची. पहाटेच्या त्या नीरव वातावरणात त्या उमलत्या फुलांचा सुगंध खूप बोलतो, अभ्यासाला, दिवसभराच्या कामाला उत्साह देतो असं विद्याचं म्हणणं होतं. कसलीच फुलं मिळाली नाही तर ती चक्क त्यांच्या कुंपणावरच्या रातराणीचे झुपके तोडून आणायची. आज ह्या कळ्या कोणी ठेवल्या असतील? इत्री की आप्पा? खोली ही नीटसपणे आवरलेली होती. कदाचित आप्पा अधूनमधून इथे झोपायला किंवा लिहायला येत असावे. फुलं भरला तळवा नाकाशी धरून तो तसाच गच्चीत आला. अभावितपणेच नजर समोर भाव्यांच्या घराकडे वळली. समोरची खिडकी बंद होती. ही विद्याची अभ्यासाची खोली. पूर्वी सतत ही खिडकी उघडी असायची. त्या खोलीतला घड्याळाचा गजर पहाटे आपल्या खोलीतही ऐकू यायचा. विद्याचा घोकमपट्टीवर फार भरवसा. परीक्षा जवळ आली की खोलीतल्या खोलीत फेऱ्या मारीत मोठ्याने तिचं पाठांतर सुरू असायचं. नेहमी कुठल्या वक्तृत्व स्पर्धेत भाग घ्यायची. मोठ्या आवेशाने हातवारे करीत उतारेच्या उतारे पाठ करायची. ती अशी रंगात येऊन पाठांतर करीत असली की आपण इथं गच्चीत उभं राहून तिच्या खोड्या काढायचो. कधी शीळ घालून, कधी शुकशुक करून, कधी मोठमोठ्याने गाणे म्हणून तिचं लक्ष वेधून घ्यायचं. ती चिडून फटकन खिडकी बंद करून घ्यायची. किती निर्व्याज अल्लड दिवस होते ते. वाढत्या वयाबरोबर तनमनावर मोठेपणाची निबरपुटं चढली आणि तो भाबडेपणा, ते हळवे दिवस कुठं हरवून गेले कळलंच नाही.
त्या दिवसांच्या आठवणीने त्याचं मन थरथरल्यासारखं झालं. विद्या कुठं असेल आता? तिचं लग्न झाल्याचं आणि नंतर 2 वर्षांनी तिचा नवरा ॲक्सिडेंटमध्ये गेल्याचं इत्रीने पत्रातून कळवलं होतं. नंतर इत्रीनेही काही कळवलं नाही आणि आपण तरी कुठं चौकशी केली. ओंजळीतली फुलं बशीत ठेवून काहीतरी हरवल्यासारखं तो खाली आला. आप्पा फिरायला गेले असावेत. इत्रीचा चहा चालला होता. तो टेबलापाशी येऊन बसला. झोप लागली? इत्रीने मायाळू आवाजात विचारलं. त्याने मान डोलावली. खूप छान, खूप शांत झोप लागली. गेल्या कित्येक दिवसात अशी झोप लागली नव्हती. चहाचा कप तसाच खाली ठेवून इत्री त्याच्याजवळ आली. त्याच्या केसात हात फिरवत म्हणाली, आता घरी आलायस ना, मागचं सगळं विसरून जा. आपल्या घरी आपण डोकं टेकायला येतो ना. त्याने इत्रीच्या चेहऱ्याकडे निरखून पाहिलं, आल्यापासून प्रथमच. त्याच्या आयुष्यातली वादळं त्याने पत्रातून इत्रीला कळवली होती, पण त्याच्या खुणा इत्रीच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. तिच्याकडे पाहता पाहता आपण खूप लहान, खोडकर, आईला त्रास देणारं मूल झाल्यासारखं वाटलं. डोळ्यात पाणी दाटतंय असं वाटलं. इत्रीचा हात त्याने आपल्या केसात तसाच दाबून धरला. खरं सांगू सुजित, तुम्ही पुरुष बाहेरून कितीही खंबीर असलात ना, तरी मनातली ओझी पेलायला तुम्हाला बाईच हवी असते. कधी आईच्या रूपात, कधी बायकोच्या. हो ना? इत्री, आता इथे मी आहे. निवांतपणे राहा. तू मनाने नीटसा सावरलास ना, की मग आपण पुढचा विचार करू. ही इत्री, मुलींच्या प्राथमिक शाळेत शिकवण्या इतपत शिक्षण घेतलेली आपली आई. तो मनाशी नवल करीत राहिला. अमेरिकेसारख्या प्रगत देशात राहूनही ॲलिस किती कोत्या मनाची, सेल्फ सेंटर्ड राहिली. आणि रोह्यासारख्या छोट्या गावातली इत्री काहीही न बोलता आपल्याला कशी समजून घेऊ शकली. तब्बल 13 वर्षांनी आपण घरी आलो, पण आल्यापासून आपली मनस्थिती जाणून हिने आपल्याला एकही प्रश्न विचारला नाही. इत्री, तुला माहिती आहे सगळं? अरे, तू पत्रातून कळवलं होतंस तेवढंच पुरेसं होतं. आमची दोघांची काय अवस्था झाली होती तुला काय सांगू. किती वेळा यांना म्हटलं, काहीही करा, आपण तरी तिकडे जाऊयात, नाहीतर सुजितला तरी इकडे बोलावून घ्या. पण त्यांचं म्हणणं एकच, त्याच्या प्रश्नाची उत्तरं त्याला शोधू देत, मी त्याला तेवढा खंबीर बनवलाय. खरंच इत्री, हे मला कधी सुचलंच नाही. सुरुवातीला तुम्हाला तिकडे न्यायचा विचार मनात यायचा, पण लग्नानंतर वाटायचं आप्पांचं आणि ॲलिसचं कसं जमेल. उगीच तुम्हाला तिकडे नेऊन अधांतरी ठेवायचं. इत्री हसली. हे एक वेळ आले असते, पण मी नसते आले. का? मला तिकडचं ते आगापिछा नसलेलं आयुष्य बिलकुल आवडत नाही. अरे, इथे कणाकणात जीव गुंतवणारी माणसं आपण. तिकडे असं सगळ्या दोऱ्यात ओटल्यासारखं राहणं जमेल का आपल्याला, सांग? कान तुटका कप सुद्धा फेकायचं जीवावर येतं आपल्याला. आणि तिकडे आईबाप, नवरा बायको, सगळी नाती देखील कागदाच्या कपट्यांसारखी भिरकावली जातात. तुझ्या आप्पांचं जमलं असतं म्हणा. तू काय, आप्पा काय, तुम्ही शेवटी पुरुष आहात. आम्हा बायकांसारखे तुम्ही बारीक सारीक गोष्टीत गुंतून पडत नाही. तुमचं रूप दुसरीकडे लगेच रुजतं. आमची मुळं माती सोडायला तयार नसतात. सुजितला किंचित हसू आलं. इत्री, तुझं पुरुष जातीवरचं लेक्चर पुन्हा सुरू झालं. हां,
बघ असं होतं. चहा देऊ तुला आणखी? अंघोळ करून सुजित मित्रांना भेटायला बाहेर पडला. सुनील, विजू, विल्या सगळे बाहेरच होते. मन्या तेवढा भेटला, पण 13 वर्षात मैत्रीतलं अंतर बरंच रुंदावलं होतं. गप्पा रंगेच नात. जुजबी चौकशांच्या पलीकडे गाडी सरकेच ना. शिवाय मन्याला ऑफिसला जायची घाई होतीच. चहा पिऊन तो उठलाच. पुन्हा निवांत ये रे गप्पा मारायला. प्रत्यक्ष नाही जमलं तरी तुझ्या तोंडून अमेरिका पाहू. हो हो. त्याच्या आमंत्रणा इतकंच पोकळ आश्वासन देऊन सुजित सटकला. घराजवळ आल्यावर नजर पुन्हा एकदा भाव्यांच्या घराकडे वळली. व्हरांड्यातले गज काढून तिथं पूर्ण भिंत घातली होती. दोन्ही घरातला संवादच त्या भिंतीमुळे बंद झाल्यासारखा वाटला. जेवल्यावर सुजित वर वाचत पडला होता. पुस्तकात लक्ष लागत नव्हतं. सारखे सकाळचे इत्रीचे शब्द आठवत होते. तुम्ही पुरुष आहात. आम्हा बायकांसारखे बारीक सारीक गोष्टीत गुंतून पडत नाही. तुमचं रूप दुसरीकडे लगेच रुजतं. खरंच असं असेल का? आपण दुसरीकडे चटकन रमतो हे खरंय म्हणा. किती सहजपणे आपण विद्याला विसरलो. मुळात ती आपल्याला आवडते हेच मुळी संजयने पैंज लावली तेव्हा आपल्याला लक्षात आलं. आणि ते लक्षात आल्यावर अगदी अटीतटीला आल्यासारखं तिला गाठून विचारलं. कित्येक दिवस ती हो म्हणायला तयार नव्हती. नुसतीच हसायची. हळूहळू आपल्यात गुंतत गेली. घरी येऊन आपल्यावर हक्क असल्यासारखं वागायला लागली. फेलोशिप मिळवून आपण अमेरिकेला निघालो तेव्हा रडून डोळे केवढे सुजले होते तिचे. इत्रीला सगळं समजल्यावर इत्रीनेही तेवढाच गजब केला, पण मूकपणे. अण्णांना यातलं काहीही कळू न देता. विद्याशी असहकार पुकारल्यासारखं वागायचे. तिच्याशी बोलायचेच नाही. ती घरात आली तरी तिचं अस्तित्व वगळून बोलत काम करत राहायची. आपण तसेच निघून गेलो, कोणताच गुंता पुरतेपणी न सोडवता. सुरुवातीचे काही दिवस वेड्यासारखी विद्याला पत्र लिहायचो. इत्रीचा संताप ठाऊक असून देखील इत्रीच्या पत्रात विद्याची चौकशी करायचो. अण्णांना काही सांगण्या लिहिण्याचं धैर्य मात्र कधीच झालं नाही. आणि नंतर आपोआप उतारावरून पाणी ओसरावं इतक्या सहजपणे आपलं प्रेम, आपला आवेग ओसरत गेला. विद्याचा विसरच पडल्यासारखा झाला. युनिव्हर्सल अँडमधली नोकरी, अमेरिकेतलं वेगवान आयुष्य सगळ्याची झिंग चढल्यासारखी झाली. आणि त्या नशेच्या लाटेवर असतानाच ॲलिस भेटली. विद्यावरचं आपलं प्रेम म्हणजे निव्वळ काफलव होतं का? की खरंच इत्री म्हणते तशी आपल्याला मुळंच नसतात, आपण कुठेही रुजतो? पण मग ॲलिसच्याच बाबतीत आपण इतके हळवे कसे झालो? तिच्याशी डिवोर्स झाल्यावर आपल्याला अवघं आयुष्य उद्ध्वस्त झाल्यासारखं का वाटायला लागलं? तिच्या गर्भात आपला अंकुर होता म्हणून? पण मुलाबिलांच्या बाबतीत आपण एवढे सेन्सिटिव्ह नव्हतोच कधी. तरी विचार करता करता डोळे केव्हा मिटले ते त्याचं त्याला लक्षातच आलं नाही. हातातलं पुस्तक तसंच गळून पडलं. संध्याकाळी जाग आली तेव्हा दिवस कलत चालला होता. गार वारा सुटला होता. भाव्यांच्या अंगणातल्या गुलमोहराची केशरी छटा अधिकच गडद झाल्यासारखी वाटत होती. डोळ्यांवरची वेडी झोप रात्रीही उतरायला तयार नव्हती. खूप दिवसांनी अशी मन निवांत झाल्यासारखी झोप येत होती. सकाळी मात्र लवकर जाग आली. तो खाली आला तेव्हा आप्पा फिरायला निघाले होते. त्यालाही फिरायला जावंसं वाटलं, पण आप्पांबरोबर नको. थोडा वेळ थांबून तो कॉलेजच्या सडकेने बाहेर पडला. पहाट अलगद उमलत होती.
रेडिओचा व्हॉल्यूम वाढवत न्यावा तसा पाखरांचा किलबिलाट हळूहळू वाढत होता. गावातले बदल नजरेत शिरत होते. हा त्याचा आवडता रस्ता होता. पूर्वी पहाटे अभ्यासाला उठल्यावर नाही तर संध्याकाळी अभ्यासाचा शेण घालवायला तो ह्या रस्त्याने फिरायला जायचा. कधी एकटा, कधी मित्रांसह. पुढे गेल्यावर रस्त्याला 2 फाटे फुटायचे. एक कॉलेजकडे जायचा आणि दुसरा नागाच्या तळ्याकडे. तळं कसलं, सभोवती खडक असलेला छोटा डोहच होता तो. आजूबाजूला काळ्या खडकांचा रखरखीत माळ आणि खुरटलेलं एकच गुलमोहराचं झाड. उन्हाळ्यात ते बुटकसं झाड लाल केशरी फुलांच्या ज्वाळांनी पेटून उठायचं. धगधगत्या उन्हातही त्याची ती भडक फुलं नजरेला सुखवायची. फाट्यावरून वळून तो थोडा पुढे आला आणि एकदम थबकला. पुढे जाण्यात काही अर्थ नव्हता. ओळखीच्या सगळ्याच खुणा पुसल्या गेल्या होत्या. गावात येणाऱ्या रेल्वे लाईनचं काम सुरू होतं. पुढचा रस्ता खडबडीत दगडांनी, लोखंडी गर्डर्सनी व्यापला होता. नागाचं तळं आणि तो बुटका गुलमोहर दोन्हीही नक्कीच त्या खडीखाली चिरटले असणार. सावकाशीने पावलं टाकीत तो परतीच्या रस्त्याला लागला. त्या तळ्याशी, बुटक्या गुलमोहराशी, जुन्या सडकेशी कोणतंही भावनिक नातं, कुठल्याही हळव्या आठवणी गुंफलेल्या नसतानाही त्याला एकदम उदास, एकाकी वाटायला लागलं. अजाणतेपणी काहीतरी हातून निसटून जावं तसं. सुजित, सुजित, एस के. कोणाचा तरी आवाज आला म्हणून तो थबकला. किती खाली मान घालून चाललायस? आजूबाजूला बघायचं नाही? क्षणभर तो गोंधळला आणि दुसऱ्याच क्षणी भानावर येऊन ओरडला. विद्या, तू? नशीब माझं, ओळखलंस तरी मला. विद्याचं घाईघाईने बोलणं कायम होतं. कधी आलास? परवाच. अचानक? बाई बोलल्या नव्हत्या? इत्रीला सगळेजण बाई म्हणायचे. अगं, कोणालाच माहिती नव्हतं. सरप्राईज व्हिजिट. आणि निघालायस कुठे भल्या पहाटे? फिरायला गेलो होतो. फिरायला? विद्या जोरजोरात हसतच सुटली. इज दिस एन अमेरिकन मॉर्निंग वॉक? चेहरा लांब करून, मान खाली घालून, आजूबाजूला न पाहता चालणं? तिला उत्तर द्यायचं सोडून तो खळाळून हसणाऱ्या विद्याकडे किंचितसा विस्मयाने पाहत राहिला. ही भाव्यांची विद्या? लहानपणापासून सतत आपल्यावर चिडणारी, हुशार, किंचित फटकळ, स्वतंत्र व्यक्तिमत्वाची, जिच्यावर आपण अट्टहासाने केल्यासारखं पैंज लावून प्रेम केलं आणि तेवढ्याच सहजतेने तिला बाजूला केलं, ती विद्या आज 13 वर्षानंतर समोर येऊन इतकी मोकळी हसते. मनात कोणतंच किलमिश नसेल हिच्या? बघतोस काय? अरे, दिवसभरासाठी उत्साह मिळावा म्हणून आपण फिरायला जातो ना. अगं हो, पण आज इतक्या वर्षानंतर प्रथमच गावातले नवे नवे बदल दिसले. एकदम मूड गेल्यासारखाच झाला. चल, येतोस पुन्हा मागे? मला कंपनी दे. तुझा मूड आला तर बघ गप्पांनी. काही न बोलता तो मागे वळला. ते नागाचं तळं आठवतं विद्या तुला? आम्ही नेहमी जायचो तिकडे. ते बुजवूनच टाकलं आहे. बहुधा रेल्वे लाईन येते तिथे. त्याच्या बोलण्याकडे लक्ष नसल्यासारखी विद्या हुंकारली. एकटाच आलायस? तिच्या प्रश्नाचं अर्थ न कळून त्याने तिच्याकडे पाहिलं. लग्न केलंयस ना तू? केलं होतं. 4च महिन्यापूर्वी डिवोर्स झाला. ओ, आय एम सॉरी. थोडा वेळ मग दोघं गप्पच राहिली. विद्याने कुठल्याशा पायवाटेवरून त्याला आणलं होतं.
भर मे महिना असून देखील आजूबाजूला मधून लुसलुशीत हिरवे पॅचेस दिसत होते. त्यावर ठिपके रंगवल्यासारखी नखा एवढी निळी जांभळी फुलं. एक काळाभोर कातळ आडवा तिडवा पसरला होता आणि त्याला वळसा घालून मनगटा एवढ्या जाडीचा स्वच्छ पाण्याचा झरा वाहत होता. मार्वलस, मस्त स्पॉट आहे. तो एकदम खुश झाला. विद्या हसली. एक तळं चिरडलं गेलं तर दुसरा ओलावा शोधावाच लागतो आणि शोधलं की सापडतोही. नुसतं मान खाली घालून चाललं तर काय मिळणार? विद्या, तू मला सुचवतेस की टोचून बोलतेस? दोन्हीही नाही. तू कशाला उगीच स्वतःला त्रास करून घेऊन अर्थ शोधत बसतोयस? छान ठिकाणं आहे ना, बैस. आता चांगलंच उजाडलं होतं. कातळावर बसल्यावर तो इवलासा खोडकर जरा हळूच पावलांना स्पर्श करत होता. वारा सुखद होता. उदासी विरघळत चालली होती. परदेशातलं हवामान चांगलंच मानवलंय सुजित तुला. जाड झालायस. हां. आता प्रथमच त्याने विद्याकडे नीट पाहिलं. तिने आपले लांब केस खांद्यापर्यंत कापले होते. त्यात एखाद दुसरी रुपेरी रेख चमकत होती. सोनेरी काड्यांचा नाजूक फ्रेमचा चष्मा. चष्मा कधी लागला तुला? 5-6 वर्ष झाली. छान दिसतेस. हल्ली इथेच असतेस? हो. माझं लग्न झालं आणि 2च वर्षांनी जयेशला ॲक्सिडेंट झाला. एक मुलगा आहे मला, हर्षवर्धन. जयेश गेला तेव्हा तो फक्त 8 महिन्यांचा होता. सासरी प्रॉपर्टी खूप, पण भांडणंही तितकीच. मी सरळ इकडे निघून आले. इथे तरी दुसरं कोण आहे? विजूदादांची फॅमिली आणि मी. मी स्वतंत्रच राहते. वर विजूदादा राहतो, खाली मी आणि हर्षू. पुन्हा मध्येच थांबून विद्या खळखळून हसत सुटली. काय झालं? त्याने चमकून विचारलं. किती रे बालिश मी. इतक्या वर्षांनी आपण भेटलो, पण तू मात्र तसाच ठणठणीत कोरडा. मी बोलतीये पण तू काही बोलायलाच तयार नाहीस. अगदी आहेस तसा आहेस. वाटलं होतं जरा तरी बदलला असशील. तू तरी कुठे बदलली आहेस, पण आहेस तशीच छान वाटतेस. बोल, तुझं बोलणं ऐकायला छान वाटतं. सुजित मलूलसा हसला. विद्याचं हसणं पुन्हा एकदा खळखळलं. विषय स्वतःवर घसरला की तो टाळण्यात पटाईत झालाच पूर्वीपेक्षा. एनिवे, परवा रात्री आलास तू? हो, मगाशीच सांगितलं तुला. वर झोपला होतास? हो, पण तुझी खिडकी बंद दिसली. माझी नाही आता ती. विजूदादांची बेडरूम आहे तिथं. मी तुला विचारलं एवढ्यासाठीच की परवा संध्याकाळी तुझ्या टेबलावर मी मोगऱ्याच्या कळ्या ठेवल्या होत्या. विद्या? तो आश्चर्याने तिच्याकडे बघतच राहिला. बघतोयस काय? खरंच बरेचदा ठेवते मी, पूर्वीचीच सवय. पण इत्री? कमाल आहे तुझी. आमचं दोघींचं वैर केव्हाच संपलं. अरे, वैराचं कारणच उरलं नाही. तू तिकडेच लग्न केलेलं ऐकलं आणि आम्ही दोघी समदुःखीत झालो. एकदम खचूनच गेलो आणि मग ते शीतयुद्ध कधी मिटलं कळलंच नाही. किती सहज बोलतेस तू विद्या. केवढी हळवी होतीस पूर्वी. क्षणाक्षणाला ओसळायचीस. आता सगळ्यांच्या पलीकडे गेली आहे मी. जे मिळत नाही ते रडून चिडून देखील हाती येणार नसेल तर उरलेल्या आयुष्यावर तरी तो राग कशाला काढायचा? खरं आहे. तू मात्र अजून स्वतःबद्दल काही बोलत नाही आहेस.
बोलण्यासारखं काहीच नाही माझ्यापाशी. का? 13 वर्ष डोळे मिटून जगलास? तसं नाही, पण प्लीज विद्या, आत्ता नको. पुन्हा केव्हा तरी. पुन्हा कशाला? मन मोकळं करायला काळ वेळ पाहू नये असं तूच म्हणायचास. तुला आठवतं? विद्या एकदम बोलायची थांबली. तिने थांबवलेलं वाक्य सुजितच्या लक्षात आलं. विद्यापाशी आपलं प्रेम त्याने भर दुपारी रणरणत्या उन्हात कॉलेजच्या तळपत्या डांबरी रस्त्यावर व्यक्त केलं होतं. त्यावेळी तोही हेच म्हणाला होता. अजून आठवतंय ते सगळं तुला? भिजल्या शर्मिंद्या आवाजात त्याने विचारलं. आठवतंय सगळं सुजित, पण न्यूजपेपरमधील बातमी वाचावी तसं. प्रत्येक घटनेला बिलगलेले मागचे पुढचे हळवे संदर्भ विरून गेलेत आता. तरीसुद्धा बारीकसे धागे अडकलेले असतात, म्हणून त्या घटना विसरल्या जात नाहीत इतकंच. विद्याचा तो थोडा कोरडा थोडा ओला स्वर ऐकून सुजितला एकदम गलबलल्यासारखं झालं. इत्री, विद्या, आप्पा, आपल्यात एवढा जीव गुंतवून बसलेली ही भोवतालची माणसं. गेले कित्येक दिवस त्यांचं अस्तित्व देखील विसरलो होतो आपण. आपल्याच दुःखाभोवती कोश वेणत बसलो होतो. आणि ही सगळी जणं मात्र. चालता चालता एकदम तो विद्याच्या जवळ सरकला. तिच्या बोटात बोटं गुंफत घोगऱ्या स्वरात पुटपुटला. विद्या. क्षणभर विद्या थरारल्यासारखी झाली आणि मग निर्विकारपणे आपला हात बाजूला घेत म्हणाली, नाही, हळवी नाही झाले मी. एवढं सोसल्या पचवल्यानंतर हळवेपणा उरतोच कुठे सुजित? तू नाही, मीच हळवा झालोय विद्या. थांबूयात पुन्हा कुठेतरी. आता विद्याने अविश्वासाने त्याच्या नजरेत पाहिलं. खूप सांगायचंय मला, कोणाला तरी. खरं तर तसं नाही, पण तुलाच सांगितलं तर खूप मोकळा होईन मी. निदान आता तरी मला तसंच वाटतंय. आय एम ऑनर्ड. मलाही ऐकायला आवडेल, पण प्लीज आत्ता नको. उद्या सकाळी लवकर निघूयात. हर्षू वाट पाहत असेल. लेक्चरही लवकरच आहे आज माझं. आणि आपण होऊन त्याच्या हातावर थोपटत म्हणाले, उद्या सकाळपर्यंत हाच हळवा मूड फ्रीज करून ठेव. हळवं झाल्याखेरीज मन पूर्ण मोकळं करता येत नाही. घरी आला तरी विद्याचं ते वाक्य त्याच्या कानाशी रेंगाळत होतं. एका क्षणात आपण एवढे कातर का आणि कसे झालो हेच त्याला आता समजत नव्हतं. खरं तर विद्याची कितीतरी रूपं त्याला ठाऊक होती, पण आजचं रूप मात्र त्याला अनोळखी होतं. पूर्ण उमललेल्या फुलासारखं, परिपक्व तरीही हळूवारसं, आश्वासक. एवढ्यात स्त्रीची किती रूपं त्याने अनुभवली होती. ॲलिसचं स्वतःखेरीज कशातही न गुंतणारं रूप, काळ्या कातळासारखं. इत्रीचं बारीक सारीक तंतूत गुंतणारं रूप, कोवळ्या पोपटी रूपासारखं. आणि सगळ्यात गुंतूनही अलिप्त राहणारं विद्याचं रूप, सकाळच्या कोवळ्या उन्हासारखं. ह्यातलं कोणतं रूप खरं? रात्री त्याने गच्चीत गादी घातली होती. शेजारी फुलांची बशी नव्हती, तरीही अंगावर पांघरलेल्या मंद चांदण्यात मोगऱ्याची धुंदी मिसळली होती. डोळ्यात ती कधी उतरली ते त्याचं त्यालाच कळलं नाही. पहाटे तो बाहेर पडला तेव्हा विद्या केव्हाची येऊन अंगणात उभी होती. कालचाच रस्ता, कालचीच झाडं, कालचीच पाखरं. पण आज सुजितचा मूड वेगळा होता. नजरेत हळवे ढग होते, आवाजात अधीरा कंप होता. आजूबाजूचं त्याला काही जाणवत नव्हतं. कसला तरी छापील मजकूर मोठ्याने वाचावा तसा तो आपल्या आणि ॲलिसच्या प्रेमासंबंधी, सहजीवनासंबंधी बोलत होता.
त्याच्या बोलण्यात चढउतार नव्हते. विद्या म्हणाली तसे भावनिक संदर्भही त्याच्या बोलण्यात बिलगलेले नव्हते. बोलता बोलता अचानक जाणवलं, तो ॲलिसच्या दुराव्याने दुःखी उदास झालेला नव्हता. त्याला वाटत होतं तेवढा तो ॲलिसमध्ये गुंतलेलाच नव्हता, तो स्वतःतच गुंतला होता. ॲलिसच्या प्रेमात तो वाहून गेला होता. खरं तर असं वाहून जाण्याचं त्याचा स्वभावच नव्हता. म्हणूनच ॲलिसवर प्रेम करणारं स्वतःचं रूप त्याला लोभावून जात होतं. आपल्या व्यक्तिमत्वाच्या या नव्या पैलूच्या तो प्रेमात पडला होता. ॲलिसच्या उदरातल्या बाळाच्या रूपाने त्याच्या व्यक्तिमत्वाला जणू नवा गुमारा फुटणार होता. तो त्याला वाढवायचा होता, फुलवायचा होता. आजपर्यंत स्वतःला अज्ञात राहिलेली स्वतःच्या व्यक्तिमत्वाची कित्येक रूपं त्याला पहिल्यापासूनच निरखायची होती. निर्मितीचा, स्वनिर्मितीचा अभिमान मिरवायचा होता. आणि त्या अभिमानाला ॲलिसच्या अहममान्यतेने छेद दिला होता. म्हणून तो एवढा व्याकुळ झाला होता. आपल्या व्यक्तिमत्वावर प्रेम करणारी व्यक्तीच त्या व्यक्तिमत्वाला तडे पाडते ह्या कल्पनेने अस्वस्थ झाला होता. निर्मितीची ताकद आपल्यात असून देखील तिचा कंट्रोल स्विच ॲलिसकडे आहे. तिच्या निर्णयावर आपली निर्मिती, आपलं स्वप्न अवलंबून आहेत. या जाणीवेने अपमानित झाला होता. एक गाठ सुटावी आणि भराभर सगळा गुंता उलगडला जावा अशी त्याच्या मनातली गुंतागुंत विद्याबरोबर बोलताना उकलत गेली. आजूबाजूच्या चढत्या उन्हाचा चटका जाणवेनासा झाला. जणू भोवती गार वारं सुटलं होतं आणि त्याच्या झुळका त्याच्या कित्येक वर्ष तापलेल्या मनावर फुंकर घालत होत्या. आयुष्यातले निखारे विझत चालले होते आणि त्या विझण्याची हवीहवीशी वेदना आत खोलवर पसरत होती. त्या वेदनेला अस्तर होतं विद्याच्या कालच्या हळुवार आश्वासक स्पर्शाचं. भेडा आहेस सुजित, खूप दुरून आल्यासारखा विद्याचा आवाज येत होता. तुम्ही पुरुष तुमच्या कर्तृत्वाच्या, पराक्रमाच्या कल्पनेने झपाटलेले असता. दिग्विजयाच्या नशेत मोठे मोठे वार तुम्हाला दुखवत नाहीत आणि लहान सहान जखमा तर जाणवतही नाहीत. पण ती नशा उतरली की मग मात्र त्या जखमांचा ठणका सोसणं तुमच्या ताकदीपलीकडचं असतं. आम्ही बायका मात्र एवढ्याशा ओरखड्याने देखील दुखावतो, पण छोट्या छोट्या गोष्टीतले आनंद शोधतच राहतो. म्हणूनच आम्ही जास्त सुखी, जास्त तृप्त असतो. जे मिळत नाही त्याची आस धरून दुःखी होण्यापेक्षा जे आणि जसं आयुष्य हाती येतं त्यातलेच सुखाचे कण वेचतो आम्ही. तुला आठवतं सुजित, तुझं प्रेम तू कसं व्यक्त केलं होतंस? हक्क गाजवल्यासारखं दरडावून विचारलं होतंस. माझी पहिली वेळ होती विद्या. सुजित लहान मुलासारखं लाजरं ओशाळलं हसला. माझं ऑब्जेक्शन नाही त्यावर, पण खरं सांगू, तुझ्या स्वरातून प्रेमापेक्षा अधिकाराचीच भावना जास्त व्यक्त होत होती. अनुनयापेक्षा तुझा स्वर केंद्रितपणाच जास्त जाणवत होता. अगदी खरं सांगायचं तर त्या क्षणी तुझ्याबद्दल मला काहीही वाटलं नाही. कदाचित नंतरही वाटलं नसतं. पण तुझ्या त्या कोरड्या स्वरापेक्षा तुझे बोलके डोळेच माझ्या जास्त लक्षात राहिले. भर दुपारची वेळ, रणरणतं ऊन, काळाभोर कॉलेज रोड, उन्हाचे ठिपके अंगावर सांडणारी सुरूची झाडं, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुझ्या कोरड्या अहंमानी स्वराला तुझ्या डोळ्यातली कोवळीक छेद देऊन गेली. समोरून येणाऱ्या उन्हाच्या तिरपीमुळे खूप पारदर्शक, पिंगट दिसत होते ते. आणि त्यात माझ्याबद्दलची ओढ काठोकाठ भरलेली. तुझा स्वर नाही, पण तुझे डोळे याचक झाले होते. तुझ्या डोळ्यातली ती भावना पाहिली आणि मी तुला किती हवी आहे याची जाणीव सुखावून गेली. तुझे ते डोळे, त्यातली ओढ, हवीशी भावना सगळं माझ्या मनावर स्पष्ट कोरलं गेले आणि अद्यापही तसंच आहे. बाकी सगळं विसरले मी. जेवढ्या वेगाने तुझ्यात गुंतले त्यापेक्षा दुप्पट वेगाने रीती झाले.
पण त्या डोळ्यांचा पिच्छा नाही सोडवू शकले. क्षणभर विद्या बोलायची थांबली. तिचा चेहरा घामेजला होता, लाल झाला होता, श्वासांची लय वाढली होती. सुजितला हे काय बोलावं ते समजेना. आतून एक अपराधी जाणीव त्याला टोचत होते. आजवर नेमकं न उमगलेलं काहीतरी. एक सांगू सुजित, विद्याचा स्वर खूप कातर झाला होता. जयेशने मला खूप सुख दिलं, खूप प्रेम केलं आम्ही एकमेकांवर. तरी देखील तुझे डोळे, त्यातला आर्जव मी माझ्या मनावरून कधीच पुसू शकले नाही. तुझे ते मध्याह्नीचं ऊन पिऊनही कोवळे हळवे राहिलेले डोळे मला सतत आठवायचे. आणि सुजित, खोटं वाटेल तुला, माझा हर्षू दिसायला थेट जयेश सारखाच आहे, पण त्याचे डोळे मात्र अगदी तुझ्या डोळ्यांसारखेच आहेत. तुझ्या त्या दिवशींच्या डोळ्यासारखे. बोलता बोलता तिने दोन्ही हातांनी चेहरा खसखसून चोळला. बहुधा तिच्या डोळ्यात पाणी आलं असावं. उरलेला रस्ताभर मग दोघंही गप्प होती. ते घरी आले तेव्हा उन्हात चांगलीच चढली होती. विद्या अलीकडूनच घराकडे वळली. सुजित घरी आला तेव्हा ओटीवरच्या झोपाळ्यावर परवाचाच छोटा मुलगा बसला होता. तो हर्षूच होता, नक्कीच. नकळतच सुजितचं लक्ष त्याच्या डोळ्यांकडे गेलं. खिडकीच्या गजांमधून आत आलेल्या उन्हाचा पट्टा झोपाळ्यावरून पुढे गेला होता आणि त्यात थिजलेले हर्षूचे डोळे चमकत होते. फेसाळलेल्या बियरच्या रंगाचे, पिंगट आणि पारदर्शक. वात्सल्याची एक अस्पष्ट रेघ सुजितच्या मनात थरथरून गेली. पुढे होऊन हर्षूचे भुरे केस कुस्करीत तो म्हणाला, हाय दोस्त, आईस्क्रीम खायला चलणार का? आता आपण ऐकलत प्रमोदिनी वडके कवळे लिखित, परिणिता पाटील यांच्या आवाजात बंध रेशमाचे. ही कथा दिवाळी अंक 1995च्या मेनका मासिकात पहिल्यांदा प्रकाशित झाली होती. ही मेनका प्रकाशनाची 2022ची प्रस्तुती आहे.